नवभारत आणि नवराष्ट्र माध्यम समूहाच्या आजच्या सहकारातील कार्यकर्त्यांच्या कौतुक करण्याच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माननीय निमिषजी माहेश्वरी, सहकारातलं एक अत्यंत मोठं नाव, खाली खूप सगळेच तुम्ही मोठे आहात, त्यात बबनदादा आमचे आमदार सुद्धा बसले आहेत. त्याचप्रमाणे नवभारतचे ग्रुप एडिटर माननीय संजयजी तिवारी, त्यांनी फार सुंदर मराठीमध्ये भाषण केलं. याच्याकरता पहिलं कौतुक केलं पाहिजे. याचा अर्थ असा की फक्त महाराष्ट्रात आम्ही आलो नाही, महाराष्ट्रातल्या आम्ही एकरूप झालो असं दाखवणारं त्यांचं सुंदर भाषण झालं. उपस्थित असलेली सर्व सहकार क्षेत्रातली सर्व मान्यवर आणि सर्व नवभारत आणि नवराष्ट्र ग्रुपची सर्व जी प्रतिनिधी आहेत ते सर्व बंधू आणि भगिनी, नवभारत व नवराष्ट्र या वृत्तपत्रांचा एक मोठी परंपरा आहे. ती स्वातंत्र्य चळवळीपासूनची आहे, त्या कुटुंबाची सुद्धा, माहेश्वरी कुटुंबाची. देशाशी पूर्णपणे एकरूप राहून देशाच्या हिताकरता काम करण्याची पद्धत त्यांची आहे. आज आता लवकरच ते त्यांच्या उद्योग समूहाचे 100 वर्ष पूर्ण काही वर्षामध्ये, थोड्या वर्षामध्ये होणार आहे, 12-13 वर्षामध्ये. इतकी मोठी परंपरा असणारा हा उद्योग समूह आहे. आणि म्हणून नवराष्ट्र आपल्याकडे महाराष्ट्रात एक वृत्तपत्र म्हणून सुरू झालं असलं तरी एवढी मोठी अनुभवाची शिदोरी त्यांच्याबरोबर आहे, विचाराची शिदोरी त्यांच्याबरोबर आहे की त्यामुळं ते वेगानं लोकप्रिय होत असताना आपण पाहतो आहोत. आणि इथे ज्या पद्धतीने तिवारीजींनी सांगितले ती अत्यंत खरी गोष्ट आहे की पॉझिटिव्ह काय, सकारात्मकता ही सगळ्यात महत्त्वाची बाब त्यांच्या वृत्तपत्रामध्ये पाहावयास आपल्या सगळ्यांना मिळते. आणि म्हणूनच निमिषजींचे, संजय तिवारीजींचे, यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं, तुमचा सगळ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं आभार मानतो की त्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. सहकारातली जी कार्यकर्ते आहेत, कारण सर्व नाव वाचणं मला शक्य झालं नाही, पण सहकारातल्या कार्यकर्त्यांचं कौतुक करण्याचा अशा प्रकारचा हा सोहळा आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो आहे. सहकार हा आपल्या जीवनाचा भाग झालेला हे नाकारता येणार नाही, महाराष्ट्राच्या जीवनाचा भाग झालेला आहे. एक यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव याकरता घ्यावंच लागतं की कृषी औद्योगिकरणाचं स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि ते स्वप्न आपण जर तो कालखंड पाहिला तर 65 साल आपलं असं होतं की ज्यावेळेस अन्नधान्याची टंचाई आपल्याकडे होती. दूध दुभतं सुद्धा रेशनवर बाटली आणावं लागत होती दुधाची, म्हणजे मंत्र्याची सही घ्यायची, मग रेशनचे त्याला रेशनिंगचं हे मिळायचं आणि त्याच्यातून तो दुधाची बाटली नेत होता. ही गोष्ट 65 सालची. पण 90 साल पाहिलं तर तुम्हाला एकदम सगळं बदललेलं दिसतं. किती बदल दिसतो? 90 साली संपूर्ण देशातच हरित क्रांती झाली, महाराष्ट्रातही हरित क्रांती झाली, अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो. त्या पलीकडे जाऊन आणखी काही गोष्टी ज्या महाराष्ट्राच्या वेगळ्या दिसतात, त्यामध्ये सहकारी कारखानदारी ही मोठ्या संख्येनं उभी राहिली आणि चांगल्या पद्धतीनं चालवली गेली. सहकारी दूध संघ, गाव पातळीला दूध सोसायटी, तिचा सहकारी संघ, दूध संघ, आणि 90 साली दुधाचा महापूर आला असं म्हणतो आपण. दुधाचा महापूर, श्वेत क्रांती त्याला म्हणतो. दुधाचा महापूर 90 साली आला. बबनरावजी आणि आम्ही त्या दोन्ही विषयातून पुढं आलो. दुधाचा महापूर म्हणजे किती, 65 सालचं चित्र आणि 90 सालचं चित्र, यात अंतर किती आहे? 25 वर्षाचं. 25 वर्षामध्ये सूतगिरण्या उभ्या राहिल्या, सहकारी सूतगिरण्या उभ्या राहिल्या.
25 वर्षामध्ये हे सगळं करण्याकरता मोठ्या प्रमाणावर सामुदायिक सहकारी पाईपलाईन्स पाणी पुरवठा योजना लोकांनी घेतल्या. संपूर्ण विजेचं जाळं संपूर्ण राज्यामध्ये उभं राहिलं, सहकारी पाणी पुरवठा योजना उभ्या राहिल्या. सहकाराच्या क्षेत्रामध्ये 90 म्हणजे मी 65 ते 90 एवढंच बोलतोय, सुरुवात तिथून केली तर 65 ते 90च्याच एवढाच कालखंडामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा, सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं काम झालं. आणि तोच कालखंड आहे, सुरुवात आपण पतसंस्था हा शब्द वापरला, क्रेडिट सोसायटी बँकिंग वेगळी पतसंस्था वेगळ्या असं आपण जर म्हटलं तर त्याची सुरुवात त्या काळातच 90 सालीच पतसंस्थांचं बी नेटवर्क उभं राहण्याकरता सुरुवात. पण बँकिंग सहकारातली बँकिंग खूप मोठी, जिल्हा सहकारी बँका असतील किंवा राज्य सहकारी बँक असेल, सहकारातल्या त्या खूप मोठ्या आणि पतपुरवठा त्यांनी करून ह्या सगळ्याला पतपुरवठा करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मग आणखी काही हाऊसिंग सोसायटीज असतील, इतर असतील, अशा त्यासुद्धा खूप संख्या मोठी आहे की ज्यात उभ्या राहिल्या. परंतु महाराष्ट्रात ह्या सगळ्या बदलामध्ये सहकाराचा वाटा मात्र खूप मोठा राहिला, खूप प्रचंड मोठा राहिला. आणि म्हणून आपण पाहतो, विशेष आपण कधी कधी उल्लेख करतो का खरं आहे हे, पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस आम्ही पाहतो जिथं पाऊस कमी आहे अशा स्थितीमध्ये सुद्धा तिथं दुधाचं उत्पादन आपल्याला दिसतं. म्हणजे पाऊस नाही, चारा आणायचा कुठून हा प्रश्न, पण गावातून मात्र 5,000 लिटर दूध जात आहे. हे कुठं कसं घडलंय? आपण पाहतो की महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्र पुढं आपण म्हणतो, याला कारण सुद्धा सहकार वजा केला तर पश्चिम महाराष्ट्र सुद्धा पुढं नाही, हे तुम्हाला सांगतो. जिथं सहकार आहे तिथे आपल्याला संपन्नता आलेली दिसते. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. खरं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांचं यासाठी आम्ही आभार मानतो की त्या कालखंडामध्ये ज्यावेळेस कम्युनिकेशनचे कोणतेही साधनं नव्हती, त्यावेळेस चव्हाण साहेबांनी नेमके लोकांना शोधून, अरे तू साखर कारखाना काढ, तू हे कर, तू ते कर, हे यशवंतराव चव्हाण प्रोत्साहन देत असायचे. आणि त्यातून ते कार्यकर्ते घडवले. तिथे ती सहकारी साखर कारखानदारी निघाली. बँकिंगमध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन ते असायचं. पुढं वसंतराव नाईक साहेब आले, त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला चांगला सपोर्ट केला. वसंतदादा तर सहकारातलेच कार्यकर्ते म्हणून पुढं आलेले आपल्याला सगळ्यांना दिसतात. त्यांनी ताकद देत गेले. आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिणाम एकत्र पद्धतीने पाहतो तर महाराष्ट्र आपल्याला जो बदललेला दिसतो त्याच्यामध्ये मोठा वाटा सहकाराचा आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आता मी इथे उभा आहे, महसूल मंत्री म्हणून उभा आहे. मला खूप मोठी संधी पक्षाने दिली, हे खरं आहेच आहे. माझ्या जनतेने दिली खरे, पण माझ्या तालुक्यातला मतदारसंघातला सहकार वजा केला तर मी इथे नाही. सहकारातला एक कार्यकर्ता राज्याचं नेतृत्व जे करण्याची संधी, राज्याचे आम्हाला जे काही लोकांना संधी मिळते त्यामध्ये पोहोचू शकतो. आणि हे तुम्हाला सांगतो की सहकारातून आलेल्या कार्यकर्त्याचं जो संवाद असतो जनतेशी, तो आणखी थोडा वेगळा असतो, असं तुम्हाला लक्षात येईल. तो एकरूप झालेला असतो. आमचं आता इथे सहकारातली सगळी कार्यकर्ते आहेत, त्यांना सांगेल की आपल्याकडं आला कोणी तर आपल्याला परत सहकारातल्या निवडणुकीला सामोरं जायचं असतं. ऐसा है मनीष जी, निमित जी, कि जो कोई आता है ना, कोई मिलने को आता है तो पहले उनको पानी मिलेगा, चाय मिलेगा, उनका सुनेंगे हम क्या है, उसका काम कैसा होगा ये देखेंगे. ये हम सब ने कोऑपरेटिव्ह से सीखा है. तो आम्ही हे कॉपरेटिव्ह, कारण आम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं, त्याला परत म्हणायचं असतं ना, बाबा आम्ही चांगलं काम करू. म्हणजे पहिलं तर सभासद करायचे, संस्था काढायची, मग त्याला सभासदाला सगळं काम चांगलं चालल्यावर परत इलेक्शनच्या वेळेस सांगायचं, बाबा चांगलं काम केल्यावर काय आम्ही तू मत दे आम्हाला. सहकार सोपा नहीं, 5 साल, हर 5 साल में एग्जामिनेशन है, परीक्षा है हमारी. और जितनी अच्छी संस्था होगी उतनी तकलीफ ज्यादा होगी. आता हे सगळं झालं. मी तुम्हाला 90 सांगितलं, 90 नंतर सुद्धा सातत्यानं ह्या गोष्टी आपण पुढं नेत राहिलेलो आहे. आज आपण 2021 जाऊन पोहोचलो. हे खरं की या पुढच्या काळातही त्यामध्ये प्रगती होत राहिली. माझ्या मते यामध्ये काही दोष आहे का नाही,
जरूर यामध्ये काही दोष आहेत, मी नाकारत नाही, काही ठिकाणी दोष घडलेलेही आहेत. जिथं नेतृत्व चांगलं मिळालं, व्यवस्थापन चांगलं मिळालं, तिथे ती संस्था पुढे गेली. नेतृत्वाचं महत्त्व अनन्यसाधारण याच्यामध्ये आहे, ही वस्तुस्थिती कोणाला नाकारता येणार नाही. सभासद जिथे अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिज्ञासू आहेत, समजून घेतात की शेवटी ही संस्था आपली आहे, त्या विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती झाली, हेही खरं आहे. आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधले चांगले मतदारसंघ, चांगले तालुके, तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जिथं सहकारी साखर कारखाना, समजा उदाहरण म्हणून सांगतो की सहकारी साखर कारखाना चांगला चाललेला आहे, त्या तालुक्याची अर्थव्यवस्था तुम्हाला पूर्णपणे दिसेल. दूध संघ चांगला चालला आहे, सहकारी चांगली चालली, एकदम बदललेली अर्थव्यवस्था तुम्हाला नक्की दिसणार. सामान्य माणूससुद्धा तिथे सुखी झालेला दिसणार. बऱ्याच वेळा आमचा तो शेतकरी म्हणत असतो, अरे काय चाललंय, कामाला कोणी मिळतच नाही. का मिळत नाही? कसं कोणी यायलाच तयार नाही काम. अरे काय येईल तो? शेवटी त्याच्या असं आहे की 2 गाया त्यांनी पाळल्यात, 3-4 गाया झाल्यात, त्याचं कुटुंब चांगलं चालायला लागलं, त्याचं संसार चालला, मुलं चांगले शिकतात. हे चित्र तुम्हाला सहकारी कारखाना जिथे आहे, सहकारी दूध संघ, तिथे गरीबात गरीब माणूस सुद्धा सुखी झालेला तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये मोठं योगदान त्यांचं आहे. खरं जे पतसंस्थांचं खूप मोठं नेटवर्क 90 सालानंतर उभं राहिलं. मी त्याच्यातला एक आहे की काम करणारा कार्यकर्ता त्या क्षेत्रामध्ये. शरदचंद्र पवार साहेबच होते आणि आम्ही सांगत होतो की काही ठिकाणी पतसंस्था आहेत, आम्हाला काढण्याची परवानगी द्या, तर आम्ही गावगाव काढू तर उपयोग होईल. सुरुवातीला नाही हा करता ते पतसंस्थेची परवानगी मिळाली. खूप मोठं 33,000पेक्षा जादा पतसंस्था आज महाराष्ट्रात आहे. हे मान्य करू की त्यातल्या काही ना काही कारणानं आजारी पडल्या, काही चेअरमनमुळं पडल्या, काही मॅनेजरमुळं पडल्या, काही सभासदामुळं पडल्या, कर्ज वाटलं ते मिळालं नाही म्हणून पडलं असतील. त्याचं प्रमाण पाहिलं तर आहे काही प्रमाण, परंतु खूप चांगल्या चाललेल्या सुद्धा आहेत, हे मान्य करावं लागतं. सहज उदाहरण म्हणून आता खरं म्हणजे तुम्ही इथं बुलढाणा क्रेडिट सोसायटी पतसंस्थाची ती बँक नाही आहे, पण तिचा टर्नओव्हर आणि काम पाहिलं तर आश्चर्यकारक दिसतं की एखादी संस्था, पतसंस्था, क्रेडिट सोसायटी एवढी मोठी होऊ शकते. अशा सुद्धा आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे खरं आपलं भाषण मी रेकॉर्ड मागून घेतो तिवारीजींकडून की आपण भाषणामध्ये फार चांगलं सांगितलं की एक बातमी किती नुकसान करते, आणि परत किती दिलं तिवारीजी, परत तुम्ही किती दिलं, फिर वापस आप वो खुलासा भी करेंगे ना कि नहीं ये गलत था हमारा, तो उसका फायदा कुछ होता नाही. प्रिंट मीडियाचा एकच फायदा आहे की बहुत ते कमीत कमी पहिल्या पानावर असं छापलं तर मागच्या पानाला छापतात खुलासा थोडासा. चॅनलवाल्यांचं तर ते नाही, विसरून जा म्हणतात. त्यांच्या याच्यात खुलासा नसतो, कार्यक्रम झालेला असतो कोणाच तरी. हे खरं आहे म्हणजे. परंतु हे पतसंस्थेच्या याच्यात सहज उदाहरण म्हणून सांगतो मी तुम्हाला. आता याच्यात एक मी माझं उदाहरण एक देतो की मी दूध संघ हे आम्ही केलं, चांगले आहेत अगदी, माझ्या संस्था चांगल्या आहेत, महाराष्ट्रात जे चांगले आहेत त्याच्यात आम्ही आहोत. त्याच्यात दूध सोसायटी आहेत, मग दूध सोसायटीला जोडून आम्ही पतसंस्था केली. दूध सोसायटीचं पेमेंट पतसंस्थेतून होतं, म्हणजे वसुलीची हमी आली का नाही? हां, वसुलीची हमी आली. मग गाय आजारी पडली तर 5,000 रुपये तर लगेच नुसतं व्हाउचरवर येऊ शकतो, कारण याचं दूध येणार, याचं पेमेंट येणार आहे. तुम्ही लक्ष. अशा 135 दूध संस्था, त्याला जोडून 135 पतसंस्था. आज माझ्या या पतसंस्थेत आत्ताच आम्ही हिशोब केला का किती डिपॉझिट्स आहेत, तर निघाले 2,424 कोटी रुपये. मला याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या याच्यात ताकद निर्माण करण्याची शक्ती किती मोठी सहकारात, याचं एक चांगलं उदाहरण आहे. सगळी अर्थव्यवस्थाच बदलून टाकतं सहकार. जे एकटा दुखता नागरिक करू शकत नाही, एकटा दुखता माणूस करू शकत नाही, ते
एकत्र येऊन सहकार करतो आणि म्हणून सामान्य शेतकरी असेल, सामान्य माणूससुद्धा असेल, कोणी सामान्य असेल, तो एकत्र येऊन उद्योगपती झाला, हे सिद्ध सहकारानं केलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही उद्योगपती झालोच. आमचा साखर कारखाना आहे, आमचा म्हणजे असं म्हणू शकतो तो, कारण माझा साखर कारखाना आहे. किती आहे? 2 एकर जमीन आहे, पण साखर कारखाना माझा आहे. ही ताकद सहकारानं दिलेली आहे. आता याच्यामध्ये आहे नवे प्रश्न आहे, अडचणी आहे, बँकिंग क्षेत्र किती कठीण आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. वसुली ही सगळ्यात मोठी बाब आहे. म्हणजे एखादा येतो कर्ज घेण्याकरता, तो 10 वेळा चक्रा मारल्यानंतर आपण कर्ज देतो, पण नंतर 100 वेळा त्याच्या गजा भरभावा म्हणायचं आणि परत इलेक्शनच्या वेळेस हात जोडायचे त्याला. हे हे सगळं मान्य केलं पाहिजे पॉझिटिव्ह. हे सगळं आहेच, पण हे सगळे कार्यकर्ते ते सुद्धा करतात. खरं सांगतो, खूप मेहनत सगळे करतात आणि त्याच्यातून हे सगळं चालवलं जातं. सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये सुद्धा जे आता नवीन कायदा येऊ घातला आहे, तुम्ही अभ्यास केला की नाही मला माहीत नाही, पण आम्हाला खूप काळजी वाटते, नीट समजून घेण्याची गरज आहे की सहकारी बँकिंग, मग आमची जिल्हा सहकारी बँक असेल, नाहीतर अर्बन बँक असेल, या सगळ्यांवर आता म्हणजे चेअरमनसुद्धा चेअरमन राहणार नाही, MD सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानं द्यावा लागणार, संचालकांचा कालखंडसुद्धा 6 वर्षापेक्षा जास्त नसणार आहे. असे इतकं काही येऊ घातलं आहे, नेमकं मग सहकार तरी राहणार का, असा प्रश्न निर्माण होणार आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे की ते माननीय पवार साहेबच पुढाकार घेत आहेत आणि प्रयत्न करतो की सहकाराचा सहकार व्यवस्थित असलं पाहिजे, चुकीचं काही तिथे होऊ नये या मताचे आम्ही आहोत. परंतु त्याला असे निर्बंध घालून सहकार संपला नाही पाहिजे याची काळजी ही घ्यावं लागेल, या मताचा मी आहे. आणि म्हणून ही सगळी सहकारात निर्णय क्षेत्र तुम्ही निवड करताना मी घ्यायनं चाललं, परंतु सहकारातली निर्णय क्षेत्रातली सगळी शोधलेली, म्हणजे त्यात अधिकारी आहेत, सहकारी साखर कारखानदारी आहे, सर्व पतसंस्था, हे सगळ्यांना आपण शोधलं आणि एकत्र इथे केलेलं आहे. आमची जबाबदारी सहकार जपण्याची आहे, तो आणखी चांगल्या पद्धतीनं ताकदवान करण्याची आहे आणि सर्वसामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची जबाबदारी ही कार्यकर्ते म्हणून आमची आहे सर्वांची. आणि त्या सगळ्यांना तुम्ही एकत्र पद्धतीने प्रातिनिधिक असतील, काही अजूनच असतील, काही पुढच्या वर्षी, परंतु हे खूप चांगलं आपण केलं की ह्या सर्वांना शाबासकीची थाप, एक कौतुक करण्याचा सोहळा आपण इथे आपल्या वृत्तपत्र माध्यमाच्या माध्यमातून ठेवला आहे. आपले खूप आभार या निमित्तानं मानतो. आपल्या ज्यांचं आता कौतुक सोहळा आहे ते सत्कार आपल्या सगळ्यांना करायचंच आहे. तुमच्या सगळ्यांचं सुद्धा खूप अभिनंदन करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार.